नमस्कार मंडळी. आज सोशल मीडियावर एक नवीन पार्टची चर्चा सुरू आहे, ज्याचं नाव ऐकून सुरुवातीला हसू येतं, पण त्यामागील कारण ऐकली तर की तुमचं डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही. पार्टीचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. ही कोणती अधिकृत राजकीय पक्ष नाही, पण गेल्या काही दिवसात Instagramवर या पार्टीचे फॉलोअर्स पाहून बड्या बड्या राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. 15 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात नेमकं असं काय घडलं, ज्यामुळे तरुणांनी स्वतःला झुरळ म्हणून घ्यायला सुरुवात केली? आजच्या व्हिडिओत आपण करणार आहोत या विषयाचे संपूर्ण विश्लेषण. नमस्कार, मी गंगाधर तितिरमारे. मित्रांनो, सगळी सुरुवात झाली 15 मे 2026ला. भारताचे सरन्यायाधीश CJI सूर्यकांत एका महत्त्वाच्या सुनावणीवेळी बोलत होते. बेरोजगारी आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांच्या व मानसिकतेवर भाष्य करताना त्यांनी कॉकरोच म्हणजे झुरळ आणि परजीवी असे शब्द वापरले. हे शब्द कोणासाठी वापरले गेले? जे लोक RTI कार्यकर्ते, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर किंवा पत्रकार म्हणून सिस्टीमवर प्रश्न उपस्थित करतात त्यांच्या संदर्भात हे विधान आलं. पण हे शब्द देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या जिव्हारी लागलेले आहे. त्यांना वाटलं, आम्ही फक्त प्रश्न विचारतो तर आम्ही कॉकरोच झालो का? यामध्ये सर्वात महत्त्वाचं, या विधानाचा निषेध म्हणून बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा आणि राजकीय संवाद रणनीतीवर असलेला अभिजित दिपके याने एक सक्कल लढवलेली आहे. त्यांनी 16 मे रोजी सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीची घोषणा केली. हे नाव अप्रायोगिक आहे, पण समोरची सिस्टीम जर आपल्याला कीट समजत असेल तर आम्ही स्वतःला झुरळ म्हणून घेऊ व तुमच्या सिस्टमला ग्रासून दाखवू, ह्या पार्टीचा मूळ उद्देश आहे. अवघ्या 24 तासात ही चळवळ व्हायरल झाली आणि तरुणांनी याला एका डिजिटल क्रांतीसारखं उचलून धरलेलं आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही पार्टी केवळ नावाला नाही तर यांचा जाहीरनामा बघा, ते काय मागवत आहे. यामध्ये न्यायाधीशांना निवृत्तीनंतर कोणतंही राजकीय पद किंवा राज्यसभेवर जागा मिळू नये व दुसरं म्हणजे पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर कायमची निवडणूक बंदी व्हायला हवी. तिसरं महत्त्वाचं म्हणजे निवडणूक प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा अंत व्हावा. आणि महत्त्वाचं म्हणजे या पार्टीचे सदस्य होण्यासाठी तुम्हाला बेरोजगार असणं किंवा सिस्टीमने नाकारलेलं असणं गरजेचे आहे. हे मुद्दे सध्याच्या तरुण पिढीच्या मनाला वादळ व्यक्त करणारे आहे. यामध्ये काही लोक म्हणतील हा पब्लिसिटी स्टंट आहे व काही असेल, पण पब्लिसिटी स्टंटमध्ये जेव्हा बेरोजगारी आणि पारदर्शकतेचा मुद्दा लावून धरताय त्यामध्ये तेव्हा तो गांभीर्याने घ्यावा लागतो. अभिजित दिपके यांनी हे स्पष्ट केले की त्यांना सत्ता नकोय, त्यांना फक्त व्यवस्थेला आरसा दाखवायचा आहे. ज्या वेगाने हे वाढत आहे ते पाहता सोशल मीडिया ही आता नवीन राजकीय शक्ती बनलेली आहे, हे नक्की आहे. यामध्ये तर मंडळी, कॉकरोच जनता पार्टी हे फक्त एक नाव नाही तर ते लक्षण आहे एका बदलत्या भारताचं, जिथे तरुण आता गप्प बसणारा नाही. व तुम्हाला काय वाटतं, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वापरलेले शब्द योग्य आहे का? आणि अभिजित दिपके यांची जी कॉकरोच जनता पार्टी आहे खरंच काही बदल घडवेल का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडलेला असेल तर शेअर करा आणि ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.